जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। मतदान झालं त्याची टक्केवारी पाहता मागच्या वेळेच्या तुलनेनं यावेळी थोडं कमी मतदान झालंय, कसं विश्लेषण कराल? विधानसभा निहाय सांगा। विधानसभा निहाय डेटा ऑफिशियली चाललेला आहे, पण साधारणपणे ही जी परिस्थिती आहे देशामध्ये किंवा जे गलिच्छ राजकारण हे महाराष्ट्रात देशात चाललंय, की सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर जो सातत्याने होतोय अतिशय दुर्दैवी आहे आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हे हानिकारक आहे। त्याच्यामुळे कदाचित लोकांना असं वाटत असेल की अरे काय हे सगळं चाललंय। त्यामुळे अर्थातच ती उदासीनता जी दिसते ती कदाचित सत्तेचा गैरवापर याच्यामुळेही असू शकतो। काही आपण बघितलंय की काल आरोप प्रत्यारोप झाले, पैसे वाटपाचा व्हिडिओ समोर आला, नंतर तक्रारी दाखल करण्यात आल्या। तिथून मागं असं लोकसभेला कधी घडलं नव्हतं, ते आपल्याला पाहायला मिळालं। एकाच बाजूने आरोप झाले, तिथून काय प्रत्यारोप आमच्यावर नाही झाले, कारण की आम्ही ना दमदाटी केली ना पैसे वाटले, असे उद्योग कधी केले नाही आणि कधी करणार नाही। कारण एका सशक्त लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी होणं आणि ते पण मला विचाराल तर बारामती लोकसभा मतदारसंघात म्हणजे स्वातंत्र्याच्या इतिहासामधून असं कधीच झालेलं नाही। हे खूप दुर्दैव आहे आणि प्रचंड दुःख आणि वेदना देणार आहे। कारण या मतदारसंघाची एक आन बान आणि शान ही फक्त राज्यात नाही देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात आहे। आणि तिथे असं होणं खरं तर आपल्या मतदारसंघाला जणू काही कुणाची दृष्ट किंवा गालबोट लागल्यासारखं वाटतं काही लोकांना। आणि असं अनेक लोकांनी मला फोन करूनही काल सांगितलं की आम्हाला आश्चर्य वाटलं की बारामती लोकसभा मतदारसंघाला साहेबांनी जी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली त्यातली साहेबांची भूमिका तुम्ही ऐकलीच आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे त्याबद्दल? खूप जेनरिक स्टेटमेंट आहे त्यांचं। नाही, पण येत्या पुढच्या निवडणुका आणि गणित पाहता सगळे प्रादेशिक पक्ष जर काँग्रेसमध्ये विलीन होणार असतील तर ही किती मोठी गोष्ट वाटते तुम्हाला? सगळे नाही म्हणलेले, तुम्ही वाचलाय का इंटरव्ह्यू? जे पक्ष छोटे छोटे पक्ष आहेत प्रादेशिक इंटरव्ह्यूमध्ये ते असं म्हणाले की अनेक प्रदेश, त्याचा अर्थ ही मराठी भाषा आहे, अनेक म्हणजे कोणी असू शकतो ना, सगळे आणि अनेक मध्ये अंतर आहे। अनेक जर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असतील तर कसं गणित असेल पुढचं? मला नाही माहिती, याचं उत्तर आदरणीय पवारसाहेबच देऊ शकतील एकतर। आणि आता ह्यावेळी अजून लोकसभा चालली आहे, त्यानंतर 2-3 महिन्यावरच विधानसभा आहे आणि काँग्रेसच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंनी जी दिशा दाखवली होती त्या विचाराचे जे सगळे पक्ष आहेत ते इंडिया अलायन्समध्ये आता एकच आहे। त्याच्यामुळे ते काम या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आणि जी दडपशाही या देशात आज होते ती मोडून काढण्याची जबाबदारी आणि नैतिकता खरं तर म्हणजे नैतिकता राहिलेलीच नाही दुर्दैवाने या इलेक्शनमध्ये। दुःख आणि वेदना देणारी या बारामती लोकसभेच्या निवडणुकीत राज्याचे नव्हे देशाचे नव्हे अमेरिकेतून सुद्धा या ठिकाणी प्रतिनिधी आले होते। सर्वांचं लक्ष केंद्रित आजही आले, न्यूयॉर्क टाइम्स, काल तर ब्लूमबर्गमध्ये आले होतात, आता व्हॉइस ऑफ अमेरिका इथे आले। त्यामुळे अर्थातच लोकांच्या मध्ये क्युरिओसिटी असते आणि ताकद ही बारामती आणि शरद पवार आहे। काही तुम्ही ज्या लोकसभेच्या अनुषंगाने तक्रारी केलेल्या आहेत त्या तक्रारी किती आणि त्याचं निरसन झालंय? आम्ही पैसे वाट्याच्या व्हिडिओ आणि तक्रारी केलेल्या आहेत। PDCC बँक जी उघडी नसायला पाहिजे आफ्टर वर्किंग आवर्स त्याचे व्हिडिओज विथ रेकॉर्ड विथ डेटा, म्हणजे पैसे वाटपायचा डेटा आणि व्हिडिओ, बँका उघड्या असल्याचा व्हिडिओ आणि डेटा आणि दमदाटी या सगळ्याचे ऑफिशियल व्हिडिओज विथ टाइम लोकेशन हे सगळे इलेक्शन कमिशनला दिलेले आहेत। आमची अपेक्षा आहे की इलेक्शन कमिशनने हा जो डेटा जो पारदर्शकपणे ऑन रेकॉर्ड आणलेला आहे त्याच्यावर एक सशक्त लोकशाही हे केंद्रबिंदू ठेवून नुसतं आम्हाला नाही या देशाच्या नागरिकांना न्याय मतदान संपलं आणि गुलाल गुलाल फटाके आतषबाजी फटाके पाहायला मिळाले, काय सांगाल? कार्यकर्त्यांचं प्रेम आणि उत्साह काही काल एक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळाला। आपण मतदान केल्यानंतर थेट काठेवाडी घातली आणि काकींची भेट घेतली
आणि ते व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याचा व्हिडिओ कोणीच नाही काढलेला, कारण का एक व्हिडिओ तुम्ही आतमध्ये जाताना व्हिडिओ आलेला आहे समोर, आणि नंतर प्रसिद्धी माध्यमांनी त्याची दखल घेऊन की अजित पवारांच्या घरी सुप्रिया सुळे. एक तर ते अजित पवारांचं घर नाहीये, ते आशा काकींचं आणि आमच्या फॅमिलीचं घर पहिला म्हणून. आणि दुसरी गोष्ट की आपल्या काय प्रॉब्लेम आहे, मी रेग्युलरली जाते आणि काकी अनेक आठवडे काकी बारामतीत नव्हत्या, आणि इलेक्शनमध्ये प्रताप काका सुमती काकी हे बारामतीवर पुण्यावरून आवर्जून येतात, कारण का ते पुणे आणि बारामतीमध्ये राहतात. तर ते दोघंही आले होते मतदान करायला, त्यांनाही मी आशीर्वाद घेतला, आशा काकीचा घेतला. त्यामुळे आमच्या घरामध्ये माझे आई वडील, आशा काकी, सुमती काकी, प्रताप काका, भारती काकीची तब्येत बरी नाही म्हणून भारती काकी येऊ शकल्या नाही मतदानाला. त्यामुळे या सगळ्यांचा ज्येष्ठांचा आशीर्वाद दर इलेक्शनला घेते. ज्येष्ठ मंडळी असं म्हणतात की सुप्रियाताई गेलत्या ती त्यांच्याच घरी गेलत्या. पूर्वी ते पवार साहेबांचं घर होतं, नंतर ते अजितदादांनी घेतले. ते पवार कुटुंबाचं जेवढा अधिकार माझा आहे, त्याच्यात पवार कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा तेवढाच अधिकार त्या घरावर आहे. कारण का त्या प्रॉपर्टी नाही आहे, आमचं प्रेम आहे. आमचे आजी आजोबा, आमचे काका, दादासाहेब काका म्हणजे अनंतराव पवार त्या घरात राहिलेले, आशा काकी राहिलेत. आमच्या सगळे लहानपणाच्या आठवणी त्या घरामध्ये. तुम्ही 187 जवळपास तक्रारी केलेल्या आहेत काल, त्याचं सगळ्यांचं निरसन झालंय का? आमची आम्ही वाट बघतोय असं, कारण का जे तिथे म्हणजे पैसे वाटप असतील किंवा ज्या पद्धतीने दमदाट्या गेले अनेक महिने आपण सगळं हे ऐकताय, कानावर येतोय, म्हणजे हे कुठे ना कुठेतरी याची चर्चा समाजात होत होती, माध्यमातून होत होती. ते सगळं काल समोर आलेलं आहे. आणि मला काळजी अशी आहे की बाकीच्या महाराष्ट्रात असल्या गोष्टी घडू नये, कुठल्याही सीटमध्ये कुठल्याही बाजूने अशा गोष्टी होऊ नये. आणि आता आणखीन खबरदारी घ्यावी लागणार आहे बाकीच्या मतदारांसाठी. काही शेवटचा प्रश्न, काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा जो मुद्दा आहे, त्याच्यात भाजपची अशी प्रतिक्रिया आहे की शरद पवार हे सोयीचं राजकारण, सोयीची भूमिका घेतात. भारतीय जनता पक्षाने बोललं, दरेकर असेल ज्यांनी सगळे अच्छा मग त्यांनी बोललं असेल तर नाव सूचना आहे. ताई, आपण बघितलं काल आपण प्रत्येक इंदापूर घ्या, भोर घ्या मतदारसंघात फिरत होता, परंतु आपलेच प्रतिस्पर्धी भाऊ हे काटेवाडीच्याच बंगल्यात बसून होते, त्यांनी पराभव स्वीकारला होता असं म्हणायचं. तर माझी लढाई वैयक्तिक कोणाशी नाहीच आहे. माझी लढाई NDAशी आहे, चुकीच्या धोरणांशी आहे. आणि जो अन्याय, अत्याचार हा केंद्र सरकार शेतकऱ्यांवर, कामगारांवर, महिलांवर करतोय, आणि माझी लढाई वैचारिक आहे, माझी लढाई राजकीय नाहीच आहे. आणि वैयक्तिक कधीच कोणाची लढले नाही. माझी वैयक्तिक कधीच कोणावर टीका टिप्पणी केली पण नाही, करणार नाही. तिसऱ्या टप्प्याचं मतदान काल पार पडलं. साधारणतः आपल्या पक्षाला म्हणजे महाविकास आघाडीला किती जागा? मला असं वाटतं पूर्ण 5 टप्प्याची मतदान झालं क्लॅरिटी, पण महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स अतिशय चांगला. काही गंभीर प्रकार असा घडला की दानवे जे आहेत, अंबादास दानवे, त्यांना एका हॅकरनं पैसे मागितले EVM हॅक करतो म्हणून. तर कसं पाहता, म्हणजे EVM हा तसा संवेदनशील विषय आणि त्यात अशा पद्धतीनं पैसे मागितले गेले? दुर्दैव आहे की ज्या पद्धती, मला वाटतं त्या व्यक्तीला अटक पण झाली आहे, पण मला वाटतं या सगळ्या गोष्टी एका सशक्त लोकशाहीसाठी नाटक आहे. ठीक आहे ताई, बहिणींचा व्हिडिओ व्हायरल होतोय ताई, आज नाही 24 तास झाले. आज पण पुन्हा एकदा व्हायरल होतो ना. बरं काल झाला ना, झाला पण आज चॅनलनी पण दाखवलं असं वाटतं. तिचं काल रात्री घरी गेल्यावर ऐकलं, मला दुःख झालं. म्हणजे मी आणि बहिणी मामांनी अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे. मला तो खरं तर सगळाच व्हिडिओ बघून मला प्रचंड वेदना, मला दुःख झालं, मला वाईट वाटलं. एका गरीब कार्यकर्त्याला खाली जाऊन घेतले, त्याच्या बायकोशी बोलले, तर ते नवरा बायको खूप नर्वस झाले. ताई, रुपाली चाकणकर यांच्यावर काल EVMची पूजा केली म्हणून गुन्हा दाखल झाला. माझ्या ऐकण्यात किंवा वाचण्यात आलेलं नाही, त्याच्यामध्ये काय त्याच्यावर बारामती लोकसभेचं कसं विश्लेषण करताल? काय तुम्हाला सगळा जिल्हा आल्यावर सांगणार. ज्या पद्धतीने टक्केवारी घसरली आहे मतदानाची, कारण का लोकांना नाही आवडत या पद्धतीने धमक्या, पैसे वाटप, वेदना देणारे गोष्टी. आणि म्हणजे कसं आहे की एका सशक्त लोकशाहीसाठी या गोष्टी लॉंग टर्मसाठी मला विजयाची खात्री आहे असं म्हणायचं. इतका आपल्या
चेहऱ्यावर दिसतोय. किती मताधिक्य आपल्याला मिळू शकतात सर? ही तमाम बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सगळ्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी ज्यांनी ही लढाई माझ्याबरोबर लढली आहे आणि मतदारांचे अतिशय प्रांजळपणे मनपूर्वक आभार मानते की या सगळ्यांमध्ये त्यांनी जी साथ दिली. आता पुढचं इलेक्शन आणि दुष्काळ सगळ्यात महत्त्वाचा विषय हा पाणी आहे आणि आज महाराष्ट्रातली दुष्काळाची परिस्थिती, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार याच्या विरोधात आम्ही ताकदीने लढत राहू. आज संजू वाघेरे यांच्या प्रचाराला मी चालले, त्यानंतर नगर